मस्त असा चटपटीत आणि चमचमीत चना मसाला बनवून तयार आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. नमस्कार, मी महिमा. स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपीमध्ये. तर आज आपण बघणार आहोत चना मसाला. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी हरभरा घेतलेला आहे आणि तो रात्रभर भिजवून घेतला. आता दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी निथळून काढलं आणि कुकरमध्ये हरभरा टाकून त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आपण नंतर मिठाचा वापर करणारच आहोत. आता मी थोडंसंच टाकलेलं आहे. कुकरचं झाकण बंद करून त्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत इकडे मी 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 मोठा टोमॅटो, 1 हिरवी मिरची, 2 चमचे काळा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, लाल तिखट, हळद, मोहरी आणि मीठ. यामध्ये मी जिऱ्याचाही वापर केलेला आहे. कुकर थंड झाल्यानंतर बघूया आपण हरभरे चांगले शिजलेत की नाही. हरभरा मस्त शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. एका कढई गरम करून त्यामध्ये मी तेल टाकून घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे पण चांगले तडतडून घ्यायचे. आता यामध्ये 1 हिरवी मिरची, लगेच त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा छान तळून घ्यायचा. त्यामध्ये कढीपत्त्याची पानं आता छान परतून घेऊ. कांद्याला गोल्डन कलर आला की त्यामध्ये एकदा मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा. मी इथे 1 टोमॅटोचा वापर केला, तुम्ही कमी जास्त करू शकता. मिक्स करून घेऊ. आता मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. टोमॅटो शिजताना त्यावर मीठ टाकलं की टोमॅटो आणि कांदा पटकन मऊ होतो. आता मिक्स करून घेऊ आणि त्यावर आता झाकण ठेवून 1-2 मिनिट त्याला शिजू देऊ. 2 मिनिट झालेले आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. टोमॅटो मऊ झालेला आहे छान. छान परतून झालं की त्यामध्ये मसाले टाकू. इथे मी हळद, लाल तिखट, गरम मसाला, काळा मसाला, तुम्ही तुमच्या अंदाजे इथं मसाले कमी जास्त करू शकता. आता छान मिक्स करून घेऊ. परतून झालं, छान परतून झालं की त्यामध्ये आता चना टाकून घेऊ.
यामध्ये मिठाचा कमी वापर करायचा. आपण जेव्हा चणा शिजायला टाकला होता कुकरमध्ये तेव्हाही मिठाचा वापर केला होता आणि टोमॅटो टाकल्यानंतरही थोडंसं मीठ टाकलं होतं. तर आता अंदाजानेच मीठ थोडंसं कमी प्रमाणातच टाकायचं, नाही तर खरट होतं. व्यवस्थित छान मिक्स करून झालं तर त्यावर झाकण ठेवून 2-3 मिनिट शिजू देऊ. आता झाकण उघडून बघते. आपला चना मसाला तयार आहे. खूप छान शिजलेला आहे. आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, चला तर मग तयार आहे. आता मी सर्व करते. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा.